कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहीतच आहे की गेल्या वर्षभरात सर्व डॉक्टर मंडळी एक वेगळ्या मिशन मोडवर होती। या सर्व ताणतणावातून मुक्त होण्याच्या दृष्टीने उदगीरमधील सर्व डॉक्टर असोसिएशनने आज मॅरेथॉन आयोजित केली होती। या मॅरेथॉनमध्ये सर्व डॉक्टर्स त्यांचे सहकारी हे या स्पर्धेमध्ये सहभागी होते आणि उदगीरकरांना एक रन फॉर इम्युनिटी याच्यामधून त्यांनी तंदुरुस्त राहण्याचा संदेश दिलेला आहे। सर्व नागरिकांना आव्हान आहे की डॉक्टरचा या सल्ल्यांचा आपण मान ठेवून आपण ही तंदुरुस्त राहावे ही विनंती। उदगीर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रन फॉर इम्युनिटी हा संदेश घेऊन केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून बोध घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रोगप्रतिकारक क्षमता वाढण्याच्या दृष्टिकोनातनं कृतीतून संदेश देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला होता। वसुधैव कुटुंबकम अशा पद्धतीची एक विचारधारा आणि त्यातनं या कृतीचं खऱ्या अर्थानं रुजवणे हा विषय या ठिकाणी आमच्या डोक्यात होता। या सर्व चिकित्सा पद्धतींच्या डॉक्टरांच्या एकत्रीकरणातनं सगळ्या समाजाचं आणि पर्यायाने राष्ट्राच्या आर्थिक विकास दरामध्ये त्याचं योगदान हा उद्देशसुद्धा नक्की या आयोजनामागचा होता। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर गिरीश कमलाकरराव महिंदरकर, मी बालरोग तज्ञ आहे। आज उदगीरच्या सर्व डॉक्टर मंडळींनी एकत्रितपणे येऊन प्रथमतः जी मॅरेथॉन स्पर्धा अरेंज केलेली आहे रन फॉर इम्युनिटी, तर मी हे म्हणेन की इट वॉज रन फॉर इम्युनिटी ऑल्सो अँड रन फॉर ह्युमॅनिटी ऑल्सो। कारण आजपर्यंतच्या धाकाधाकीच्या जीवनात तसेच करोनाच्या स्ट्रेस पिरियडमध्ये जो एकमेकापासनं किंवा एकमेकाला भेटण्यापासून जो डॉक्टर वर्ग किंवा समाज वंचित राहिलेला होता, हे एकत्रित येऊन आज समाजाला एक चांगला संदेश देण्याचं कार्य हे उदगीरच्या सर्व डॉक्टर मंडळींनी केलेलं आहे आणि यामुळं एक वेगळी ऊर्जा, वेगळी स्फूर्ती आणि वेगळं स्रोत निर्माण झालेलं आहे। आपल्या सर्वांना याच्यातून एकच आवाहन करू इच्छितो की आपण स्वतःच्याही आरोग्याची काळजी घ्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।
पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन. मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही. देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन. जय हिंद. थँक्यू. सर एक सेकंड सर सर एक सेकंड मला पाठवा. भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी